आता जेवण करताना शेवटची भाकर किंवा चपाती घेतल्यावर आपण त्याचा एक लहान तुकडा मोडून तो पुन्हा टोपल्यात ठेवतो. का तर लहानपणापासून घरातली वडीलधारी माणसं आपल्याला सांगत आले की टोपलं कधी रिकामं ठेवू नये. आता यामागचं कारण जर आपण त्यांना विचारलं तर त्यांनाही यामागचं कारण सांगता येत नाही. पण बरीच माहिती काढल्यावर यामागचं कारण आम्हाला समजलं. पण त्या आधी महाभारतातला एक किस्सा तुम्हाला सांगतो. जेव्हा द्रौपदीसह पाचही पांडव वनवासात गेले होते तेव्हा एकदा दुर्वासा ऋषी आपल्या 1000 शिष्यांसोबत पांडवांच्या झोपडीत जेवायला आले होते. आता दुर्वासा ऋषींचा प्रकोप खूप मोठा होता हे माहिती असल्यामुळे ऐपत नसतानाही युधिष्ठिरने त्यांना जेवण्यासाठी होकार दिला होता. आणि तेव्हा पांडवांनी नुकतंच जेवण केलं होतं त्यामुळे झोपडीत खाण्यासाठी काही शिल्लक नव्हतं. आता नंतर युधिष्ठिरने सूर्यदेवांकडून अक्षय पात्र मिळवून त्या सर्व ऋषींना जेवू घातलं. तर पांडवांसोबत घडलेल्या किस्स्यातून एकच बोध समोर आला, तो म्हणजे अतिथी देवो भव. आता पांडवांप्रमाणे जर घरातलं सगळं अन्न संपलं आणि घरी एखादा पाहुणा आला आणि तो जर भुकेला असला तर मग त्यामुळे जेवण करताना कधीही सगळं अन्न संपू नये. किमान एक व्यक्ती जेवू शकेल एवढं अन्न टोपल्यामध्ये शिल्लक असावं असं जुनी मंडळी सांगायची. आता एक माणूस जेवल एवढं अन्न तर आपण ठेवत नाही, पण हे असंच कुणीतरी सांगितलंय म्हणून आपण चपातीचा किंवा भाकरीचा एक तुकडा मोडून ठेवतो. बाकी आपल्यातलं कोण कोण या प्रथेचं आजही पालन करतंय ते खाली कमेंट करून नक्की सांगा.